सेनापती कापशी येथील रानडे विद्यालयातील सहाय्यक शिक्षक मुल्ला निसार अहमद मोहिद्दीन याने गेल्या काही दिवसांपासून एका विद्यार्थिनीवर कथितपणे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर आता परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। पीडित विद्यार्थिनीने असह्य होऊन आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती आपल्या पालकांना दिली। पालकांनी शाळेकडे तक्रार करताच ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली। संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धडक दिली। त्यावेळी संबंधित शिक्षक मैदानात असल्याचे दिसून आल्यानंतर नागरिकांनी त्याला चोप दिला। या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि जमावाच्या ताब्यातून आरोपीला मुक्त करत ताब्यात घेतले। पुढील तपासासाठी त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले। घटनेबाबत राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। हॅलो, हा नमस्कार। अहो ते कापशीची हायस्कूलमध्ये काय घटना घडलेली आहे? जावा लगेच ताबडतोब त्या शिक्षकाला अटक करा। हरामखोर नराधमाला चांगली शिक्षा द्या ताबडतोब ना। कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला। कापशी गावात व्यापारी व नागरिकांनी बंदचे समर्थन करत निषेध नोंदवला आहे। शाळेबाहेर शेकडो पालक आणि ग्रामस्थ जमले होते। या पार्श्वभूमीवर एपीआय शिवाजी करे आणि शाहूवाडी विभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी शाळेला भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे। गोकुळ सोबत गो कूल।